यात चुकीचं काही नाही. तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते लढले, आमचे नेते गेले नाहीत, कारण आम्ही वर्षानुवर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडली. आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मिंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण, चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहानी जे तुम्हाला दिलंय दरोडा टाकून, ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढताय, लक्षात घ्या. जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोहोचवला, आम्ही सगळ्यांनी पोहोचवला, तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय. तो बाजूला ठेवा. एक निवडणूक तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो, आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. त्याच्यामुळे ईव्हीएमवर संशय तर येणारच. आकडे बघा, महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले. 120 125 काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले, आणि 40-42च्या आसपास अजित पवार. हेच आकडे विधानसभेत आले ना. म्हणजे त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या, फिटिंग केलेल्या? तेव्हा तुम्ही विकासाचा विजय, देवाभाऊंचा विजय, असली नकली शिवसेना कोणाला सांगताय? हे आम्हाला सांगू नका. जनता उद्यापासून म्हणायला सुरुवात करेल, आम्ही तर मत नाही दिलं यांना. उद्या तुम्ही सर्वे कराय आणि लोक सांगतील 100 पैकी 80 आम्ही यांना मत दिलं नाही. जिथे सर्वाधिक मतानं हे निवडून आलेले आहेत, सातारा वगैरे भागात, तिथे उद्या लोकांचा सर्वे करा, आम्ही यांना मत दिलं नाही, हे जिंकले कसे आम्हाला माहित नाही, ही लोकांची रिॲक्शन असेल. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हे नाटक असेल ठाकरे बंधू युतीचं, तर ते प्रीती संगम. मी नाटक हा शब्द वापरला नाही. प्रीती संगम असं तुम्ही नाव दिलं. पण मध्यंतरी महायुतीतल्या नेत्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सध्या भाऊबंदकी चालू आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी व्हावी असं काही लोकांना सतत वाटतं, प्रत्यक्ष. मग त्या भाजपला वाटतं मिंद्यांमध्ये भाऊबंदकी व्हावी, मिंद्यांना वाटतं अजित पवारकडे भाऊबंदकी व्हावी, आणि भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भाऊबंदकी व्हावी आणि आम्ही राज्य करावं. फोडा झोडा आणि राज्य करा, ही भाजपची नीती आहे. पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतिसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना. त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे. ही संवेदनशील निवडणूक आहे, ही भावनात्मक निवडणूक आहे, आणि ही मुंबई वाचवण्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे